नमस्कार फ्रेंड, माझं नाव कल्याणी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे तुरीची आमटी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तुरी जे आहेत ते 4 ते 5 तास भिजत ठेवले होते आणि तुरी हे खायला खूपच छान असे लागतात. तर तुमच्याकडे तुरी खातात की नाही का? म्हणजे विदर्भ साईडला तुरी खूप जास्त खातात. हे बघा, तुरी आपण भिजवून घेतलेले आहे. ते आता कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे. वाटण्यासाठी आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. तर ते आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, याप्रमाणे कढई तापत ठेवायचे. 2 ते 3 पळी तेल टाकायचे, जिरे मोहरी टाकायचे आणि कढीपत्ता यात टाकायचा आपण आपल्याला. आणि हे सगळं तडतडलं की म्हणजे आपण खोबऱ्याचं वाटून घेतलं होतं ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. पाहू शकता तुम्ही सर्व कसं तडतडलं आहे व्यवस्थित. फोडणी आपली छान बसलेली आहे. चला तर आपण आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण इथे टाकून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर ते जळण्याची शक्यता असते. हे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा. हे बघा, आता आपण मसाले टाकून घेऊया. हळद टाकलेली आपण 1/2 टीस्पून. आणि इथे आपण 1-1.5 चमचा आपलं घरचं लाल तिखट जे असतं ते टाकायचं आहे आपल्याला. तुरीला तर लाल तिखटच टाकतात. मसाला वगैरे टाकला तर चव जरा काहीतरी वेगळीच लागते. तर लाल तिखट टाका आणि छान असं परतून घ्या. आणि तुरीच्या 2 ते 3 शिट्ट्या कुकरमधनं बघा मी काढून घेतलेले आहेत. बघा, तुरी असे छानपैकी शिजलेले. आणि त्यातल्याच मी थोडे तुरी साईडला काढून घेणार आहे आणि मिक्सरमधनं वाटून हे बघ, हे वाटण याच्यात टाकायचं, जेणेकरून भाजी जी आपली अशी मस्त थिक होईल. त्याच्यामुळे हे परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं. आणि याच्यात पाणी टाकायचं आहे भांडं धुवून, जेणेकरून आपला जो मसाला आहे वाटण ते जळणार नाही. चला तर मग आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि याच्यात पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आपली भाजी पटापट तयार होईल. हे बघा, तुम्ही पाहू शकता. भांडं धुवून घेतलेले आणि तेच पाणी आपण इथे ॲड करतो आहे छान असं. आणि नंतर मग आपण आपल्या ज्या तुरीच्या शिजलेल्या आहेत त्या इथे आपण टाकून द्यायच्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही तुरी कोणत्या प्रकारे करताय कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे. आता कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरनी गार्निश करून भाजी सर्व करू शकता. हे बघा, पाहू शकता तुम्ही भाजी होत आली. मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. चला तर मग या जेवायला चवळीची भाजी, चपाती आणि मुरंबा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.